फेल होण्याची भीती हे एक सगळं बदलून जाईल. फेल हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात भीती, अपयश आणि लाज याची भावना येते. विद्यार्थी असो, खेळाडू असो किंवा मोठमोठ्या क्षेत्रात काम करणारा माणूस, सगळ्यांनाच कधी ना कधी फेल होण्याची भीती वाटते. पण खरं सांगायचं तर फेल होणं म्हणजे शेवट नव्हे, सुरुवात झाली एका नव्या प्रवासाची. फेल होणं म्हणजे अपयश नव्हे, फेल होणं म्हणजे एखाद्या गोष्टीत यश न येणं. पण ते कायमचं नसतं. ते एक संधी असते पुन्हा विचार करण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि अधिक चांगलं करण्याची. तुम्ही 10वी, 12वी स्पर्धा परीक्षा, एखादं प्रोजेक्ट, नोकरी किंवा व्यवसाय कशातही फेल झाला असाल तर ते तुमच्या किंमतीवर परिणाम करत नाही. तुमचं मूल्य हे एका निकालावर ठरत नाही तर तुमच्या संघर्षावर आणि प्रयत्नांवर ठरतं. मोठ्या लोकांचा इतिहास बघा. थॉमसन एडिसन ला 1000 वेळा फेल झाल्यावर विजेचा दिवा सापडला. अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला रेडिओ स्टेशनने नाकारलं होतं. एपीजे अब्दुल कलाम यांचा पहिला प्रोजेक्ट फेल झाला होता. पण त्यांनी हार मानली का? नाही. कारण त्यांना कळालं होतं फेल होणं म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. फेल होण्याची भीती का वाटते? इतर काय म्हणतील? आई-वडिलांचा विश्वास कसा उडेल? स्वतःची आत्मछबी डगमगेल. हे सर्व नैसर्गिक आहे. पण हे समजून घ्या, भीती तुम्हाला परत मागे खेचते, पण आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेतो. भीतीवर मात कशी कराल? अपयश स्वीकारा, त्यात लाज नाही. तेच खरे शिकलात. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. चुका ओळखा, सुधारणा करा. फेल होणं म्हणजे चुका शोधण्याची संधी. दुसऱ्यांचं ऐकून थांबू नका. लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यश शोधा, तसेच तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवा दृष्टिकोन स्वीकारा. मी फेल झालो हे म्हणण्याऐवजी मी अजून शिकतोय असं म्हणा. कारण जगात कोणीच परिपूर्ण नाही. सर्वच शिकत आहेत, सुधारत आहेत. तुम्ही आज फेल झाला असाल, पण उद्या तुम्ही यशाची परिभाषा ठरू शकता. निष्कर्ष, फेल होण्याची भीती ही तुमचं यश खऱ्या अर्थाने लांब करते. जर ती भीती झटकून टाकली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या उंचीला जाल ती कोणीही मोजू शकणार नाही. हे लक्षात ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही, तो एक नवीन सुरुवात असतो. म्हणूनच फेल होण्याची भीती हे एक सगळं बदलून जाईल.